आज काय करू लागलो? आज येसरवडी, जे लग्नामध्ये पासून ते घरापर्यंत सगळीकडे येसरवडी दिसेल तुम्हाला. आणि दुसरं उकड कोटबुळे म्हणून प्रकार आहे, जो घरोघरी होतो, जो तुम्हाला कुठल्या रेस्टॉरंट मध्ये नाही. मी आईला सांगितलं की मी असं असं करतोय, आईने म्हणली उकड कोटबुळे तुला घेऊन जावं लागेल, उकड कोटबुळे करा. मग एक हॉटेलचा पदार्थ आणलाय आणि एक घरचा पदार्थ आणलाय. किती छान. लगेच वळूया रेसिपीकडे. चला, येसरवडीसाठी लागणारं साहित्य आपण आधी बघू, मग कृती करू. हा काळा मसाला, हे बेसन, खोबऱ्याची पावडर, अद्रक लसूण पेस्ट, कोथिंबीर, खसखस भाजून कुटून घेतलेलं आहे, हे कढीपत्ता, मोहरी, जिरे, जिरे पावडर, धने पावडर, लाल तिखट, ओवा, हळद, मीठ. वा, लागणारं साहित्य माझ्या ऑलमोस्ट परिचयाचं आहे सगळं. फक्त आता हा जो काळा मसाला घेतलाय, त्याचं नेमकं काय, म्हणजे हा केलाय तयार का हा रेडीमेड आणलाय? नाही, हा तयार केलेला आपण. तयार केलेला आहे. काय काय या काळ्या मसाल्यात? हा काय माझा मिरे, दालचिनी, बेडगी मिरची, लाल मिरची, परत ह्याच्यामध्ये आपले सगळे खडे मसाले, लवंग, जंगली विलायची, खरपूस भाजून मग बारीक केलं. चला, कृती करूया. पहिल्यांदा काय करायचंय? पहिले आपण खोबरं हे करून घेऊया, भाजून घेऊया. घ्या. येसरवडी घरात लग्न कार्य असले की येसर करतात बरं. हो. तुझं लग्न झालंय की नाही? नाही, साखरपुडा झालाय. 14 फेब्रुवारीला बनेल येसरवडी. 14 फेब्रुवारीला येसरवडी बनेल म्हणलं घरी. अरे वा, म्हणजे आता आलंय की लग्न जवळ. हा. लग्न किती तारखेला आहे? लग्न 14 फेब्रुवारीला. अच्छा. बरं, मला सांग, आपल्या घरामध्ये जेव्हा एक व्यवसाय असतो, लहानपणी आपल्याला तो व्यवसाय, त्याचे इथिक्स, त्याच्या मागचे कष्ट काही कळत नसतं. ऍक्च्युली इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की माझे खूप सारे कस्टमर्स आम्हाला सांगतात की गायत्री हॉटेलची आमची अशी मेमरी आहे, तशी मेमरी आहे. आम्हाला मेमरी नाही आहे. लहानपणी आम्हाला हॉटेलमध्ये जाऊ देत नव्हते. माझ्या आजोबांचं स्ट्रिक्ट मत होतं की एकदा पैसा दिसल्यावर शिक्षण दुर्लक्ष होतं, म्हणून आम्हाला लहानपणी बिलकुलच, म्हणजे मी 11वीत असताना पहिल्यांदा बाबांना विचारलं होतं की मी माझ्या मित्रांना हॉटेलमध्ये घेऊन येऊ का माझ्या बर्थडेच्या दिवशी. परमिशन घेतली होती माझ्याच हॉटेलमध्ये घेऊन जाण्यासाठी. 11वीत असताना पहिल्यांदा. पण तिथे फार वेळ घालवायचा नाही. फार वेळ घालवायचा. त्याच्यामुळे तुझी आणि हॉटेलची अशी मेमरीज नाही. मेमरीज नाही लहानपणीची. आता खूप सारे व्यवसायाचे काही तत्व जे असतात घरातल्या मोठ्या माणसांचे, त्याच्यामुळे माझ्या वडिलांना तर आजोबा फक्त दिवाळीच्या पूजेलाच येऊ देत होते. ॲटलिस्ट मी असं मार्केटमध्ये गेलं, कुठे गेलं, गोलाईमध्ये जाणं येणं झालं तर जात होतो हॉटेलवरती बसायला. वडिलांच्या लहानपणी अजून स्ट्रिक्ट होतं. वा, आता काय? आता आपण बेसन हे करून घेऊया, कालवून घेऊया. मग हे जरा भाजवलेलं खोबरं इकडे घेतो. हे घे, तू दिलेलं आहे बघा, मी अगदी छान उपरण्यासारखं घेतलंय अंगावर. बरं वाटतं ना जरा? काय लागणार आहे आता? आता ह्याच्यामध्ये आपण मीठ, हळद एकदम थोडीशी, लाल तिखट, थोडीशी धना पावडर, बरं, जिरा पावडर, बरं, ओवा. ओवा फार इम्पॉर्टंट आहे कारण की आपण सगळं मसालेदार करणार आहेत, तर ऍसिडिटी होऊ नये, पोट वगैरे बाधू नये म्हणून आपण ओवा. बरोबर. हा पिसून घेतलेला आहे ओवा. आणि थोडासा काळा मसाला, जस्ट टू गिव्ह इट अ सम पंच. बरं. आता काय करायचं पुढे? आता हे आपण कालून घेऊया. घ्या कालून. पाणी घालायचंय का? हो हो, पहिल्याला मिक्स करतो. बघ बरं किती लागणार आहे. थोडं बस 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 बस. अजून थोडं लागलं तरी. बरं, तू हॉटेल मालक आहेस, पण तुला सगळा स्वयंपाक येतो का? सगळा म्हणजे स्वयंपाक कसा करायचा मला माहिती आहे, पण सगळ्याच्या सगळ्या डिशेस नाही. आपल्याकडे सध्या 200 डिशेस आहेत त्या. बस. किती? 200 हॉटेलमध्ये? हो. बरं, हे आता काय करायचं? ह्याचं आपण लाटून घेऊया आणि ह्याच्या वड्या करून घेऊया. पण ते लाटायसाठी आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायला लागेल. बरं, मळून झालं की वळूया पुढच्या कृतीकडे. चला, छान मळून झालेलं आहे बेसन. पुढे काय करायचं दोस्ता? आता आपण ह्याला लाटून घेऊ आणि ह्याच्या वड्या पाडू. पोळपाट आणि लाटणं. बरं, मला सांग, हॉटेलचं नाव गायत्री, हे कसं काय? असं तू कधी विचारलं आजोबांना, वडिलांना? हा, ते लातूरमध्ये तेव्हा व्हेज रेस्टॉरंट्स किंवा हॉटेल अशी पद्धत नव्हती, तेव्हा मटण खानावळी खूप होत्या. व्हेजमध्ये जास्तीत जास्त आपला शेव, चिवडा, चहा ह्याच्या पलीकडे गेलं नव्हतं. नाश्ता नाश्ता येतं. मग आणि पुरी भाजी एक हे.
मग तेव्हा काय झालं की आजोबांना वेज चालू करायचं होतं आणि गायत्री अन्नपूर्णेचं दुसरं नाव आहे आणि त्यांचं गायत्री मंत्रावरती श्रद्धा होती. मग विचार केला की गायत्री नाव ठेवतो. थॉटफुल आहे. तिकडे आपण जे खोबरं भाजून त्याचं एक जे सारण तयार केलं ते रेडी आता रेडी मसाले वगैरे हो हो. ह्याचा जसा शेप पाहिजे तसा आपण करू शकतो. हो आयताकृती करतात ना शक्यतो. हो हो मी पाहिलंय लहानपणी घरात. आता गॅस लावून घेऊ. बरं आता काय आहे, प्रत्येक पिढीचं त्या व्यवसायाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन वेगळा असतो. आजोबांनी व्यवसाय उभा केला, त्यांनी त्यांच्या हद्दीत ग्रोथ केली. बाबांनी केला, त्यांनी त्यांच्या हद्दीत ग्रोथ केली. आता तुझ्या हातात आलंय, काय तुला वाटतं हे कुठे न्यायला पाहिजे सगळं? लातूर हे स्टुडंट्स ओरिएंटेड शहर आहे. तर माझी अशी इच्छा आहे की त्या स्टुडंट्सला हे व्हावं अफोर्डेबल असे पदार्थ देता यावेत, त्यांना आवडीने ते यावे आपल्याकडे आणि हे करावे. तर माझं मेन उद्देश तोच असणार. मे बी मी यंग असल्यामुळे जस्ट स्टुडंट होतो काही वर्षापूर्वी, म्हणून त्यांच्याकडे एक सॉफ्ट कॉर्नर आहे. करेक्ट. टार्गेट ऑडियन्स. मोहरी आणि जिरा आपण घालतोय. घाला. कढीपत्ता. आता काय? अद्रक लसूण सगळी लागेल. झणझणीत होईल रे. होऊ देऊ. होऊ दे मग. आता आपण ह्याच्यानंतर खोबरं आणि खसखस टाकणार. खसखसमुळे नटी टेस्ट येतो, म्हणजे थोडक्यात नॉन व्हेजिटेरियनचं जसं हे होतं त्या खसखसचं ह्याच्यामुळे होतं. आता काय घालतोय? भाजलेली खसखस घाला. लगेच खोबरं पण घालू. त्याच्यात आपण मसाले ऍड केले ना? नाही अजून नाही केले. अजून नाही. आता काळा मसाला टाकू. घाला. धने पावडर. ही धने पावडर होती. जिरा पावडर टाकली आपण. बरं. लाल तिखट. जर खोबरं जर भाजलेलं नसेल तर हळद अवॉइड करून आपण तो कलर देऊ शकतो काळ्या रंगाच्या काळ्या मसाल्याने. पण जर हळद टाकली तर खोबरं एकदम परफेक्टली भाजलेलं हवं. आता ह्याच्यात पाणी टाकून त्याला तडका देऊ आपण. पाणी टाकायचं आणि तडका. बर. छान. त्याच्यामध्ये थोडंसं बेसन टाकू. घट्टपणा येईल. येसराचा वास परफेक्ट आलाय बघ. याला येसर असं म्हणतात मराठवाड्यामध्ये, आणि परफेक्ट पदार्थ केला या दोस्तानी मराठवाड्यातून येऊन, लातूरून येऊन. मीठ घालायचं ना? घाला मीठ. उकळी आलेली आहे. वड्या टाकून घेऊ. घाला घाला घाला. येसर वड्या मस्त. ह्याला अजून एक पद्धत आहे आपल्या लातूरचीच आहे. बेसन हटून आपण करू शकतो जेव्हा आपल्याला बल्क कुकिंग किंवा जास्त ह्याच्या प्रमाणात बनवायचं असेल. ह्या सगळ्या सॉगी होतात म्हणून आपण वेगळंच बेसन बनवतो आणि त्याच्यावरती ओतून देतो. की घरगुती घरी बनवण्यासाठी हे असं प्रेफरेबल आहे. मला वाटतं आपण याला एक 5-10 मिनिटं उकळी काढून देऊया. चालेल? तोपर्यंत तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता येसरवडी तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एक पॅन गरम करून घेऊन त्यात खोबऱ्याची पावडर भाजून घ्यावी. आता एका बाउलमध्ये बेसन, चवीनुसार मीठ, थोडीशी हळद, लाल तिखट, थोडीशी धणेपूड, जिरेपूड, ओवा आणि थोडासा काळा मसाला घालावा आणि हाताने सगळं एकत्र करून मिसळून घ्यावं. त्यानंतर पाणी घालून मळून घेऊन त्याचा गोळा तयार करून घ्यावा. त्यानंतर हा गोळा लाटून घेऊन त्याच्या वड्या पाडून घ्याव्या. त्यानंतर एका कढईत तेल घेऊन ते गरम झाल्यानंतर त्यात मोहरी घालावी. ती तडतडल्यानंतर जिरे, कढीपत्ता, आलं लसूण पेस्ट घालावी. ती परतून घेतल्यानंतर त्यात भाजलेल्या खसखसची पूड, भाजलेली खोबऱ्याची पावडर, काळा मसाला, धणेपूड, जिरेपूड, लाल तिखट,
हळद घालून सगळं मिक्स करून घ्यावं. त्यानंतर त्यात थोडंसं पाणी घालावं आणि घट्टपणासाठी थोडंसं बेसन घालावं. नीट ढवळून त्यात चवीनुसार मीठ घालावं आणि एक उकळी येऊ द्यावी. उकळी आल्यानंतर त्यात तयार केलेल्या वड्या सोडाव्यात. 5 ते 10 मिनिटं झाकून उकळी येऊ द्यावी. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून येसर वडी गार्निश करावी.